ठीक आहे चालेल. अहो घ्या. राधा, ही चावी ह्या घराची नाहीये, तुझ्या बर्बादीची आहे. इथेच मी तुझ्यावर प्रेम करणार, तुझ्याशी लग्न करणार आणि तुझे हाल हाल करून तुझं आयुष्य बर्बाद करणार. विट्टी, हे सगळं कसं सावरायचं का आता? करू काहीतरी. अहो, काही वेळापूर्वी छप्पर सुद्धा नव्हतं आपल्या डोक्यावर चंदूशेठ. आता ते तरी आहे. काढू काहीतरी मार्ग. करू करू. अरे, डोकं फिरलंय का तुझं? काय वेडेपणा लावलाय? जग्ग्या, तुझ्याशी बोलतेय मी. डोसक्यात शिरताय का काही? अरे, तू सांगितलंस ना मला त्या पोरीला घराबाहेर काढ, घराबाहेर काढ, म्हणून मी तिला घराबाहेर काढलं. आणि तू काय केलंस? हा, चावी देऊन आलास परत. कशाला? यार ताई, हाच प्रॉब्लेम आहे तुम्हा सामान्य लोकांचा. आपल्याला लंबी रेस का घोडावायचंय ना, मग असा वरवरचा विचार करून कसं चालेल? लांबचा फायदा बघ. फायदा? कसला फायदा? अरे, माझं आहे ते भाडं दिलं नाहीये त्यांनी, अजून कसला फायदा होणार आहे? अगं ताई, मी त्यांना घरात जागा दिली, आता ते मला त्यांच्या मनात जागा देते. एकदा का त्या राधा आणि त्या म्हातारच्या नजरेत हिरो झालो ना, ही मग काय घर जावई म्हणतो की नाही बघ.
अरे तुला बदला घ्यायचा आहे, पण ती का करेल तुझ्याशी लग्न? देखते जाओ जग्गू का जलवा। जग्गू की आएगी बारात, रंगीली होगी रात। विराजस, काय रे, कुठे निघालास? आणि शूज कुठे तुझे? अनवाणीच निघालास? विसरला का शूज? मी देऊ का आणू? नाही नाही ते आज घातलंच नव्हतं ना, तसंच आलो. घरीच आहेत का? का म्हणजे ते हे ना, आज माझं ते हे नसतं का, देवाचं असतं ना. देवाचं व्रत? क्या बात आहे, आज पहिल्यांदा. हा, पहिल्यांदा नाही करत आहे ना व्रत. कडक व्रत असतं आणि ते कडक व्रत मी ते एकदम सगळं हे करतोय एकदम. हा ओके, हा चल बाय. हा विराजस, कोणाचं व्रत आहे? हे असतं ना, हे याचं कोणतं म्हणजे? कोणत्या देवाचं व्रत? अच्छा, कोणत्या देव? हे माता. हा हा, कोणती? ती ही देवी ती ही असते ना, ती हे काय रे, एवढं कडक व्रत आणि देवीच विसरलास का? असं कुठलं व्रत आहे ज्यात शूज, हातचं घड्याळ आणि कपडे सगळ्यांचाच त्याग करावा लागतो? कडक असतं हे आपलं. आमच्यासाठी केलंस ना व्रत? आम्हाला संकटापासून दूर ठेवण्याचं व्रत? हे सगळं विकून, उधार घेऊन आमच्यासाठीच जमवलेस ना पैसे? हो, मी मगाशी पण म्हणालो, आत्ता पण सांगतोय, प्लीज हे पैसे राहू दे, लागतील तुम्हाला. नाही लागणार विराजस. अगं पण विराजस, आधीच हॉस्पिटलमध्ये तू खूप खर्च केले, परत हे एवढं कर्ज. राधा, त्याची काळजी करू नको, ते सगळे पैसे होतील मॅनेज. सयस रे तू विराजस, स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हणतोस आणि स्वतःच पैसे देतोस. माझ्यामुळे तू कर्जात बुडालेला मला नकोय विराजस, नकोय नकोय. आणि तू तू नको ना काढूस माझ्यासाठी कर्ज. मी राहील ना स्वतःच्या पायावर उभी, स्वतःच्या हिमतीवर. आणि हा, जर तुला मला मदत करायची आहे, म्हणजे व्रत तुझं पाळायचं असेलच, तर मदत करूच शकतो तू मला. तशी मदत केलीस ना तर जास्त आवडेल मला. पैशांपेक्षा प्रयत्न महत्वाचे. अरे वा, चांगलंच लक्षात राहिलंय की. चला, मी निघतो. तुम्ही काळजी घ्या, आराम करा. एक मिनिट,
तुझ्या प्रयत्नांसाठी. काय काय आला का तो? नाही ना रे अजून आला. काय पोरगा आहे बघ ना. मला फोन केला, मदत हवी आहे म्हणून बोलला आणि नंतर गायब. काय समजायचं माणसाने, सांग मला तू. त्या मुलीलाच काहीतरी अडचण असेल. हा, बहुतेक तोच विषय असणार. हे बघ राघवेंद्र, तो आला की त्या मुलीचा विषय नाही काढायचा. हा माते, याबद्दल मी काही बोलणार नाही. जे काय बोलशील ते तूच बोलशील. आले युवराज. विराजस, विराजस. काय झालं? काय झालं? अरे काय माणूस आहेस तू? फोन करतोस, मदत हवी म्हणून सांगतोस आणि मग गायब होतोस. काय माणसाने समजायचं काय? आणि काय रे तुझी अवस्था? शर्ट कुठे आहे तुझं? घड्याळही गायब आहे. वा, ही चप्पल कोणाची? काय रे, तिची चप्पल आहे का? आई, आपलं काय ठरलं होतं? तिचा विषय काढायचा नाही ठरलं होतं की? बरं बरं, ओके, मी मान्य करतो, तिची चप्पल. मी बर. चाचू, मला आज कळलं, जेव्हा आपण दुसऱ्याची चप्पल घालतो तेव्हा नेमकं काय फील होतं. आज मी जेव्हा माझे शूज काढले आणि तिची चप्पल घातली तेव्हा मला जाणवलं की आपण सतत नेहमी स्वतःच्या सुखाचा विचार करत असतो. मुद्दामून नाही पण नकळतपणे हळूहळू आपण खूप स्वार्थी विचार करतो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझं सुख, माझं कम्फर्ट, मला हे लागतं, मला हे लागत नाही, माझं हे, माझं ते, सगळं माझं. पण ह्यापेक्षाही जास्त आनंद, जास्त हॅपीनेस वेगळ्या कशात तरी आहे, हे पण कळलंय मला. अच्छा, म्हणजे काय तो हॅपीनेस? अगं काय नाही, खूप साधं आहे. एखाद्याला आपल्या पायातली चप्पल देऊन टाकणं किंवा अन्नवाणी चालत जाऊन एखाद्याला मदत केली, ह्यात जो आनंद मिळतो ना, तो स्वतःच्या सुखापेक्षा मोठा असतो. कदाचित मुलाचं पोट भरल्यावर आईला असा आनंद होत असेल. वा, आजी, तुला माहिती आज मी काय केलं? काय केलं?
आज मी पैशांसाठी स्वतःच्या अंगावरचे कपडे विकून टाकले, घड्या विकलं, बुटे विकले. तिला मदत करता यावी म्हणून मला जे जे शक्य होतं ते मी सगळं केलं. नशिबाने माझ्या पैशांची गरज तिला लागली नाही. पण आता तूच बघ ना, मी एवढे ब्रँडेड कपडे घालत असतो, एवढं काय काय हातात घालत असतो, हे कशासाठी? फक्त मी कूल दिसावं, मला स्टाईल मारता यावी म्हणून. पण चाचू, मला आज लक्षात आलं की माझी स्टाईल एखाद्या गरजू माणसाचं आयुष्य बदलू शकते. कसं असतं ना, आपण जर आपल्याकडचं सुख एखाद्याला देऊ केलं तर तेच सुख परत फिरून आपल्याकडे येतच, है ना? वा, ग्राउंड रिसर्च करता करता हळूहळू आयुष्याची चव कळायला लागली म्हणजे तुला. वा 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 विराजसजी, वा काय बोललात तुम्ही, वा अप्रतिम. आता एवढं बोललेला आहातच तर तुमच्या मनात जे दडवून ठेवलंय ते देखील एकदा बोला. मी पामर देखील खुश आणि तुमची आजी देखील खुश. अरे तुझं काय असतं रे चाचू? कसे आहात तुम्ही दोघं? कुठलीही गोष्ट ह्याच विषयावर कशी नेऊ शकता तुम्ही? काय चाललंय तुमचं? सांगितलं होतं ना तुला, विषय काढायचा नाही म्हणून. अच्छा, बर. सुरुवात कोणी केली? बर भांडू नका. मला माहितीये तुम्ही दोघंही एकाच माळेचे मणी. एखाद्याला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं. बघितलं, बरोबर ओळखलं त्याने. विराजस, विराजस, हा बाबा बोला. काय गोष्टी बोलायच्या होत्या तुझ्याशी. जर तू त्या नीट समजून घेतल्यास तर तुझ्याच फायद्यासाठी आहेत. बोला ना बाबा. तू उद्यापासून बाबांसोबत कामावर जायचेस. काय? बाप आहे मी तुझा. जे काय सांगीन ते तुझ्या भल्यासाठीच सांगणार आहे. आणि जे सांगीन ते गपचूप ऐकायचं आणि तसंच वागायचं, कळलं? उगाच वेडं वाकडं वागून माझी परीक्षा बघू नकोस. तुला महाग पडेल ते. आणि एक गोष्ट सांगतोय ती कायमची लक्षात ठेवायची. अनाथांचा मसालाच काय, पण अनाथांच्या घरचं पाणी सुद्धा चालणार नाही मला. त्यामुळे त्या मुलीच्या मसाल्याचा प्रश्न कायमचा संपला. समजलं? उद्यापासून ग्राउंड रिसर्च वगैरे सगळं काही बंद. उद्यापासून कामावर रुजू व्हायचंय. आणि जर नाही झालास तर तुला चांगलंच माहित आहे मी काय करेन. चला, बरं झालं या विजेंद्राने कान टोचले. आता बिट्टीपासून लांब राहणंच गरजेचं आहे. म्हणजे तिचा या घराशी संबंधच येणार नाही आणि मलाही काही गोष्टी माझ्या पद्धतीने हँडल करता येतील. मला काही कळतच नाही. मी मुलगा आहे का एम्प्लॉई आहे यांचा? मला तरी विचार ना मला काय हवंय ते. हे बघ बा, चिडचिड करू नकोस. बाबांनी ठरवलंय म्हणजे काहीतरी विचार करूनच ठरवलं असणार ना. ते काय तुला मुद्दाम त्रास देण्यासाठी करतायत का? हे नाही ना. एकीकडे तुझं नकार देणं आणि दुसरीकडे त्यांचं हट्टाला पेटणं. मधल्यामध्ये माझे मात्र हाल होत आहेत, पाहतोयस ना. हे बघ बा, तुला जर आईची काळजी असेल ना तर माझं म्हणणं ऐकशील. उद्यापासून तू कामावर जा, म्हणजे सगळे प्रश्नच मिटतील ना.
ऐकशील ना माझं एवढं? सांग ना माझं बाळ ते. आता फक्त आजचाच दिवस आहे माझ्याकडे. या आजच्या दिवसात राधाला जेवढी मदत करता येईल तेवढी करायला हवी.